पालघरमध्ये शुक्रवारी रात्री अत्यंत हृदयद्रावक घटना घडली। रेल्वे रूळ ओलांडत असताना अचानक आलेल्या मालगाडीनं धडक दिल्यानं 3 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे संपूर्ण पालघर परिसरात शोककळा पसरली आहे। पालघर पूर्वेतील जुना पालघर येथील जैन मंदिराजवळ ही घटना घडली आहे। 23 वर्षीय स्वप्नील पालांडे, कुणाल दुबला आणि 28 वर्षीय अफरोज शेख या तिघांना अंधार असल्यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना येणाऱ्या मालगाडीचा अंदाज आला नाही। वेगात आलेल्या मालगाडीनं या तिघांनाही चिरडलंय। त्यात त्यांचा जागीच घटनास्थळीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मात्र मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले। पोलिसांच्या भीतीपोटी हे तरुण पळाले आणि त्याच धावपळीत ते रेल्वे रुळावर आले, त्यामुळे मालगाडीनं त्यांना धडक दिली अशी शक्यता व्यक्त केली जाते। या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी चौकशी सुरू केली। हा केवळ एक अपघात आहे की पोलिसांची भीती यामागे कारणीभूत होती याचा शोध पोलीस घेत आहेत। तपासानंतरच अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा।